आज आपण 1 वाटी रवा आणि भरपूर भाज्या घालून खूप हेल्दी टेस्टी नाश्ता बनवतोय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे मी 1 वाटी रवा घेतला आहे। बारीक रवा घ्यायचा। आता यात अर्धी वाटी दही घ्यायचं। जेवढा रवा घेतला असेल त्याच्या अर्ध दही घ्यायचं। दही रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। हे व्यवस्थित मिक्स होण्यासाठी यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं। आणखी थोडं पाणी घालून घेऊयात। तर रवा भिजवण्यासाठी अर्धी वाटी दही आणि अर्धा ते पाऊण वाटी पाणी घातलं। आता यावर झाकण ठेवायचं आणि अर्धा तास रवा मुरू द्यायचा। आता अर्ध्या तासानंतर पाहूया रवा चांगला मुरलेला आहे। थोडा घट्ट झाला तर यात आणखी थोडं पाणी घालून रवा भिजवून घ्यायचा। जसं आपण इडलीचं बॅटर बनवतो त्याप्रमाणे हे बनवून घ्या। खूप घट्टही नको आणि खूप पातळ पण नाही। आता यात आपल्याला काही भाज्या घालायच्या आहेत। इथे मी एक छोटा बारीक चिरलेला कांदा घेतला, एक टोमॅटो बारीक कापून घेतला, थोडी कोथिंबीर घेतली, थोडी मेथी सुद्धा घेतली आहे। मेथीचे फक्त पानं घ्यायचे आणि बारीक चिरून घ्यायचे। त्यानंतर गाजर किसून घेतलं आणि थोडं अद्रक किसून घेतलं आहे। यामध्ये तुम्ही आणखी भाज्या घालू शकता, शिमला मिरची घालू शकता, बीन्स घालू शकता, पत्ताकोबी किसून घालू शकता। जेवढ्या भाज्या घालाल तेवढाच हा नाश्ता खूप पौष्टिक होतो। सगळ्या भाज्या घालून घेतल्या आहेत। आता यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालायचा, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, याऐवजी तुम्ही लाल तिखट किंवा हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालू शकता। नंतर अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा जिरेपूड घालायची। हे सगळे मसाले यात मिक्स करून घ्यायचे आणि आता यात 1 चमचा मीठ घालायचं। मीठ सुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या। मिश्रण आपलं तयार झालं आहे। आता सगळ्यात शेवटी मी थोडा पाव चमचा सोडा घालते। सोडा घालणे ऑप्शनल आहे। सोडा न घालता सुद्धा तुम्ही हा नाश्ता बनवू शकता। सोडा घातल्यानंतर मिश्रण खूप जास्त वेळ फेटायचे नाही। याचे आपण छान व्हेजिटेबल पॅनकेक बनवणार आहोत। तर इथे गॅसवर मी छोटा पॅन गरम करायला ठेवला आहे। यात 2 चमचे तेल घ्यायचं। तेल गरम झालं की थोडी मोहरी घालायची। मोहरी तडतडली की कढीपत्ता घालायचा, थोडे तीळ घालायचे आणि हे मिश्रण असं यामध्ये पसरवून घ्यायचं। हे खूप जाड बनवू नका, जाड बनवलं तर शिजायला वेळ लागतो। आता यावर झाकण ठेवायचं आणि 4-5 मिनिटं हे लो फ्लेमवर भाजून घ्यायचं। आता 5 मिनिटांनी झाकण काढून पाहूया। बघा वरच्या बाजूने सुकलं आहे। आता पलटून हे दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचं। दुसऱ्या बाजूने सुद्धा मी हे 2-3 मिनिटं भाजून घेतलं। आता प्लेटमध्ये काढून घेऊया। तर याच प्रकारे हे सगळे पॅनकेक बनवून घ्यायचे। यामध्ये आपण भरपूर भाज्या घातल्या आहेत त्यामुळे हे खूप टेस्टी आणि हेल्दी झाले आहेत। हे तुम्ही टोमॅटो केचप सोबत किंवा कोणत्याही चटणी सोबत खाऊ शकता। बघा हे एवढ्याच जाडीचे बनवायचे। यापेक्षा थोडे पातळ बनवले तर चालेल, पण जाड बनवले तर ते शिजायला वेळ लागते। एक मी कट करून दाखवते। बघा आतमध्ये पण व्यवस्थित शिजले आहे। हे असे छोटे छोटे व्हेजिटेबल पॅनकेक्स तुम्ही मुलांना टिफिनसाठी बनवून द्या किंवा नाश्त्यासाठी बनवा। खूप हेल्दी आहे, बनवायलाही सोपे आहे आणि पटकन तयार होतात। तर कसं वाटलं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।